श्री स्वामी समर्थ. कुंभ राशी 10 ते 16 नोव्हेंबर साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कुंभ राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या आठवड्यात काय फळ मिळेल. या आठवड्यात नशीब तुमच्या बाजूने असेल की ग्रहांची जुळवाजुळव काही वेगळीच सांगणार. तुमच्या आयुष्याचे दिशाचक्र कुठे वळणार. प्रेमात नवा अध्याय सुरू होणार का. ज्याची वाट पाहत होता ते यश मिळेल का. चला तर मग सविस्तर जाणून घेऊ कुंभ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. कुंभ राशीच्या व्यक्तींना हा आठवडा चांगला असेल. या आठवड्यात तुमच्यावर ग्रहांचा प्रभाव शुभ असेल. तुम्हाला जबाबदारीची जाणीव राहील, कारण तुमची जबाबदारीची भावना अधिक बळकट होईल. तुमच्या मनात असलेले अनेक प्रश्न एक एक करून स्पष्ट होऊ लागतील. या आठवड्यात विचार आणि कृती यांचा सुंदर संगम होईल. तुम्हाला फक्त धैर्य आणि सातत्य ठेवण्याची गरज आहे. करिअर आणि व्यवसाय. कुंभ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात नोकरीच्या ठिकाणी काही नवीन संधी मिळतील. तसेच तरुणांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. ज्यांनी मुलाखत दिली असेल त्यांना शुभ वार्ता मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्ही आपल्या कल्पनाशक्तीचा आणि संवाद कौशल्याचा योग्य वापर करा. कार्यालयीन स्पर्धा वाढेल, पण तुम्ही संयमाने परिस्थिती हाताळल्यास विजय तुमचाच असेल. कार्यक्षेत्रात वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. तुम्हाला एखादा नवा प्रोजेक्ट हाताळण्याची संधी मिळू शकते. तुमच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात. सरकारी नोकरदारांना पदोन्नती किंवा बदलीबाबत सकारात्मक बातमी मिळू शकते. कुंभ राशीच्या व्यावसायिकांना हा आठवडा चांगला असेल. तुम्हाला व्यवसाय विस्तार करता येईल. जुने ग्राहक चांगला प्रतिसाद देतील. ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांना पुढे जाण्याची संधी मिळू शकते. भागीदारीत व्यवहार करताना थोडा संयम ठेवावा. या आठवड्यातील व्यवहार तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवा. आर्थिक स्थिती. कुंभ राशीच्या व्यक्तींना आर्थिक बाबतीत स्थिरता जाणवेल. ग्रहांच्या साथीने तुम्हाला चांगला आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. सध्याचे गुंतवणुकीचे प्रयत्न भविष्यात चांगला परतावा देतील. नोकरीत बोनस किंवा वेतनवाढ मिळू शकते. तुमचे अडकलेले पैसे परत मिळतील, पण तुम्हाला घरगुती खर्चांवर लक्ष द्यावे लागेल. खर्चांवर नियंत्रण ठेवल्यास आर्थिक स्थिती स्थिर राहील. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना विचारपूर्वक पावले उचला. आरोग्य. कुंभ राशीच्या व्यक्तींचे आरोग्य या आठवड्यात चांगले असेल. तरीही तुम्हाला रक्तदाब, डोळ्यांचे त्रास किंवा अपचन अशा किरकोळ तक्रारी जाणवू शकतात. त्यामुळे वेळोवेळी विश्रांती घ्या. आपल्या आहारावर विशेष लक्ष द्या. तसेच ध्यान व योगा केल्यास तुम्हाला मानसिक स्थैर्य मिळेल. सकारात्मक विचार ठेवल्यास सर्व काही सहज पार पडेल. कौटुंबिक जीवन. कुंभ राशीच्या कुटुंबातील वातावरण सुखद असेल, कारण या आठवड्यात नातेवाईकांचे आगमन, धार्मिक विधी किंवा कौटुंबिक समारंभ होऊ शकतो. तसेच घरात नवीन गोष्टींची योजना तयार होईल. तुम्हाला भावंडांसोबत मतभेद टाळावे लागतील. आपल्या आईवडिलांबद्दल आदरभाव ठेवून त्यांची काळजी घ्या. तसेच सामाजिक कार्यात सहभाग घेण्यासाठी हा आठवडा उत्तम असेल. समाजात तुमच्या मतांना मान्यता मिळेल. मित्रांमध्ये तुमचा मानसन्मान वाढेल. तसेच एखाद्या जुन्या मित्राशी पुन्हा भेट झाल्याने मन प्रसन्न होईल. शिक्षण. कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा खूपच सकारात्मक परिणामांचा असेल. स्पर्धा परीक्षेत विशेष यश मिळेल. काही विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण किंवा संशोधन क्षेत्रातील संधी उपलब्ध होऊ शकतात. तरीही तुम्ही वेळ व्यवस्थापनावर अधिक लक्ष द्या. अभ्यासात नवीन विषयाबद्दल जिज्ञासा वाढेल. हा आठवडा तुम्हाला लाभदायी आणि प्रेरणादायी ठरेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. कुंभ राशीच्या प्रेम जीवनात आनंदाचे वातावरण असेल. हा आठवडा तुमच्या भावनांना नवा रंग मिळेल. जोडीदाराकडून अपेक्षित लक्ष मिळेल. एकमेकांसोबत एकत्र वेळ घालवता येईल. त्यामुळे नात्यातील गोडवा टिकून राहील. तुम्हाला नात्यात प्रामाणिक संवाद ठेवावा लागेल. यामुळे काही जुने गैरसमज दूर होतील.
कुंभ राशीच्या वैवाहिक जीवनात एकमेकांविषयी आदर वाढेल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. जोडीदाराच्या भावना समजून घ्याल. एकमेकांची उत्तम साथ द्याल. यामुळे तुमचे नाते अधिक मजबूत होईल. तुम्हाला वैवाहिक सौख्य लाभेल. एकूण कुंभ राशीच्या व्यक्तींना हा आठवडा आत्मविश्वास, यश आणि जबाबदारी यांचा सुंदर संगम अनुभवास देणारा असेल. या आठवड्यात तुम्ही नियोजन, संयम आणि सकारात्मक विचार ठेवल्यास आठवडा अत्यंत फलदायी ठरेल. तुम्ही केलेले प्रत्येक कृत्य भविष्यात स्थैर्य आणि प्रगतीची दारे उघडेल. तुमच्या प्रेमसंबंधात उत्साह येईल. बोलण्यातील प्रभाव आणि निर्णय क्षमता वाढेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.